रिक्षा आणि ॲप आधारित कॅब चालकांसाठी मराठीचं प्राथमिक आणि व्यावहारिक ज्ञान बंधनकारक करण्यात आलंय। तपासणी वेळी मराठीचं आवश्यक ज्ञान नसल्यास चालकाला ते शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली जाणार आहे आणि त्यानंतरही नियमांचं पालन न केल्यास परवाना 3 महिन्यांपर्यंत निलंबित तर सातत्यानं उल्लंघन झाल्यास परवाना रद्द करण्याची तरतूद आहे। दरम्यान राज्यात 140हून अधिक केंद्रांवर मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू असून आतापर्यंत 1 लाखांहून अधिक चालक प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात आहेत। अरे जो भी आता है थोड़ा थोड़ा तो आता ही है। मराठी क्या बोले समझा हम लोग को, समझे कि तुम्हारा अगर मराठी नहीं आया तो तुम्हारा ये सब कैंसिल हो जाएगा। बाकी ना बोलने अभी इतना एक्सपर्ट नहीं है हम लोग। खाने का काम तो है नहीं कि हम लोग घोल के खा ले हुए। हाँ, हम लोग इस बचपन से सोचे सीखेंगे, ना कोई दोस्त मिला ना यार, सीख ही नहीं पाए। भाई लोग को आती है हमारे, अब वो लोग गाड़ी नहीं चलाते। रेगुलर में से आप 15-20 दिन बात करो तो वो जबान पलटेगा। बाकी ऐसा बोलेगा हाँ, हर कोई हाँ सीखेंगे ना, क्यों नहीं सीखेंगे। शिकला आता मी हाँ अच्छा, मगर थोडं थोडं नातो। अच्छा, थोडं थोडं येतं। कुठे शिकला? मी ऐसे दो मित्राला शिकतोय। क्लासेस नाही लावले? नाही क्लासेस मी नाही केलं। नाही। तुम्ही? मी महाराष्ट्रात आहे, माझा जन्म इथे झालेला आहे, मला सर्व माहिती आहे। मला कोणती भाषा करायचं मला बोला, मी विचारा, मी बोलतो तुम्हाला। हो, मला मी इथंच मुंबईला राहतो। पैशाचा सगळा खेळ आहे। काही नाही होणार, कारवाई काही नाही होणार। हा कारवाईचा मोठा मुद्दा आहे पैसे। सर्वांकडे पैसे घेऊन सर्टिफिकेट भेटतात, ते विदाउट पैसे म्हणजे ते सर्टिफिकेट भेटत नाही। अच्छा, किती घेतायत काय आयडिया? ते लोकेशन त्याची आयडिया मी बोलत ना। किती? 500 रुपये 500 रुपये एका सर्टिफिकेट? एका सर्टिफिकेटला। आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेट देतात? मग आता का तेच ऑप्शन आहे, ते एकच ऑप्शन आहे, पैशांची वाट लावणार आहे ते। म्हणजे पैसे द्यायचे, सर्टिफिकेट घ्यायचं आणि मग रिक्षा सर्व ठिकाणी तेच चालू आहे।